महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य विभाग, पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्यानं बहुचर्चित नागपूर एडिशन 23वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येत्या 28 फेब्रुवारी 1 व 2 मार्च रोजी नागपुरात आयोजित करण्यात आलेला आहे। प्रख्यात दिग्दर्शक व पीपचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात आयोजित हा फिल्म फेस्टिवल नागपूरमधील मेडिकल चौक येथील व्हीआर मॉल सिनेपॉलिस मध्ये होत आहे। फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता 12 राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मभूषण जाहनू बरुआ यांच्या हस्ते होणार आहे। डॉक्टर जब्बार पटेल यांच्यासह पीपचे क्रिएटिव्ह हेड व फिल्म गुरु समर नखाते, डेप्युटी डायरेक्टर अदिती अक्कलकोटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील। उद्घाटनानंतर पोलंड येथील डेमियन कोकर दिग्दर्शित अंडर द वॉल्कनो हा 120 मिनिटांचा सिनेमा दाखविण्यात येणार आहे। या फिल्म फेस्टिवलमध्ये 11 आंतरराष्ट्रीय फिल्मसह 4 राष्ट्रीय, ज्यामध्ये 2 सिनेमे मराठी असणार आहेत, अशा एकूण 15 दर्जेदार चित्रपटांचं स्क्रीनिंग केलं जाणार आहे। ही ऑस्कर नॉमिनेटेड आहे आणि आपल्याला काही विशेष लोकांसोबत ती फिल्म बघता येणार आहे। फेस्टिवलचा फायदा हा असतो की फिल्म बघितल्यानंतर आपण तिथे कारण हे एकत्रित बसून आपण सगळे सिनेमा बघतोय, एक कल्चर डेव्हलप करतोय। आता झालं असं की सगळे घरी एका टीव्ही स्क्रीनवर किंवा मोबाईलवर आपण सगळं एंटरटेनमेंट बघतोय किंवा सगळे मूवीज बघतोय। कलेक्टिव्ह वेमध्ये बघण्याची एक सवय तुटलेली आहे, तर सगळ्यांना एका ठिकाणी येऊन एक सिनेमा बघायला मिळेल आणि 15 सिनेमा बघायला मिळतील। सोबतच सिनेमा बघितल्यानंतर एक फेस्टिवलचा जो माहोल असतो त्या माहोलमध्ये आपण त्या फिल्मवर डिस्कस करतो, चर्चा करतो, एक मंथन होतं आणि आणखी एक्सपर्ट कमेंट पण आपल्याला मिळू शकतात, कारण खूप एक्सपर्ट लोक त्या फेस्टिवलमध्ये आपले गेस्ट आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो, बोलू शकतो। तर या फिल्म फेस्टिवलची किंवा अशा प्रकारच्या फिल्म फेस्टिवलची ही खासियत असते। एक इम्पॉर्टेंट बात जो मैं यहाँ पे कहना चाहूँगा कि इस तरह के एफर्ट्स न कई शहरों में हो रहे हैं, कई मेट्रो शहरों में हो रहे हैं, कई छोटे शहरों में भी हो रहे हैं और वहाँ के लोगों ने उस फिल्म फेस्टिवल को इस मुकाम पे पहुंचा दिया है कि अब देश के विभिन्न राज्यों से, इवन विदेश से भी लोग वहाँ पर उस फिल्म फेस्टिवल में पार्टिसिपेट करने आते हैं। तो ये मेरे ख्याल से एक अपॉर्चुनिटी है हमें कि हम हमारे शहर के फिल्म फेस्टिवल को एक ऊंचाई तक ले जाए, अपनी उपस्थिति दर्ज करा के, और सिनेमा को एंजॉय करने का इससे अच्छा मौका नहीं होगा ये फिल्म फेस्टिवल। सिर्फ 15 फिल्मों का सिलेक्शन कैसे? ये जो पूना इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल है उसकी जो सिलेक्शन कमेटी है वो पूरे साल फिल्में देखती है, वर्ल्ड सिनेमा देखते हैं, हर फेस्टिवल का सिनेमा देखती है और वो लोग सिलेक्ट करते हैं कि ये कौन कौन सी फिल्में यहाँ स्क्रीन होनी चाहिए। तो बहुत पूरे साल का एक वो प्रोसेस है, बहुत टाइम कंज्यूमिंग और एनर्जी कंज्यूमिंग प्रोसेस है ये। युवाओं का रिस्पॉन्स को लेकर बहुत अच्छा रिस्पॉन्स है, यानी बहुत पॉजिटिव रिस्पॉन्स है। अभी परेशानी ये है कि यहाँ पे लोग हैं जो आर्ट को अप्रिशिएट करते हैं, जो अच्छा सिनेमा देखना चाहते हैं, लेकिन वो बिखरे हुए हैं, छोटे छोटे हिस्सों में कहीं कहीं पर है। हम कोशिश कर रहे हैं कि हम उन तक पहुँचने की कोशिश कर रहे हैं, सिर्फ सोशल मीडिया के माध्यम से नहीं, तो पर्सनली, यानी स्वानंद और उसकी एक पूरी टीम है जो कॉलेजेस में जा के बच्चों के साथ कम्युनिकेट कर रही है, उन्हें वर्ल्ड सिनेमा बता रही है क्या है, और वो बहुत ही क्यूरियोसिटी के साथ हमारी ओर देखते हैं और बहुत अच्छा रिस्पॉन्स है युवाओं का और ये बढ़ेगा और फेस्टिवल पुण्यात करतात, त्याचं हे नागपूर एडिशन आहे, तर त्यांच्या मार्गदर्शनातच आम्ही हा पूर्ण फेस्टिवल करतो। ते पूर्ण वेळ या फेस्टिवलला उपस्थित राहणार आहे। त्यांच्यासोबतच क्रिएटिव्ह डायरेक्टर या फेस्टिवलचे, ज्यांना सगळं जग फिल्म गुरु नावाने ओळखतं, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी संचालक किंवा एक्स डीन समर नखाते, अनेक मोठे मोठे दिग्दर्शक ज्यांचं नाव गुरु म्हणून घेतात, ते पण इथे पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहे। त्याशिवाय आपण 2 सेशन्स करणार आहोत। उद्घाटन जे करणार आहेत पद्मभूषण जानू बरुआ, आसामी दिग्दर्शक, त्यांचा मास्टर क्लास 1 तारखेला आहे आणि जानू बरुआंना आजचा तरुण ओळखतो
ते म्हणजे पाताल लोक सेकंड सीझनमध्ये व्हिलन म्हणजे अंकल केन या नावानी, पण त्यांची ही काही ओळख नाही आहे. ते फार मोठे दिग्दर्शक आहे आणि आसामी संवेदना जागतिक पातळीवर नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पद्मभूषण या उपाधीने सरकारने त्यांचा सन्मान केलेला आहे. 12 नॅशनल अवॉर्ड्स आणि 20 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे फिल्म इंडस्ट्रीतले एकमेव दिग्दर्शक आहेत ते, रेकॉर्ड ब्रेक अवॉर्ड्स घेणारे. तर हा मास्टर क्लास मला वाटतं सगळ्यांनीच बघण्यासारखा आहे आणि ही बौद्धिक मेजवानी आहे की डॉक्टर जब्बार पटेल आणि जानू बरुआ एकमेकांशी बोलतील. दुसऱ्या दिवशी पॅनल डिस्कशन ते आहे, त्यात तरुण लोक सहभागी होत आहे आणि आपल्या कर्तृत्वानी आणि कामानी जगभर ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपली अमिट मुद्रा उमटवली असे हे सगळे लोक आहेत. त्यात गोदावरीचा दिग्दर्शक, गोदावरी ही कान्स फिल्म फेस्टिवल हा अत्यंत प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल आहे जगभरातला. त्यात ओपनिंग मूवी मागच्या वर्षी गोदावरी होती, तिचा दिग्दर्शक लेखक निखिल महाजन यात सहभागी होणार आहे. गोदावरीचाच निर्माता आणि त्यातला मुख्य अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी, ज्याला आपण सगळेच हिंदी मराठी सिनेमात वेब सिरीजमध्ये किंवा नाटकात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो, तो याच्यात सामील होणार आहे. आणि स्कॅम सिरीज आत्ताच ज्याला लिखाणासाठी किंवा रायटिंगसाठी ज्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं तो किरण यज्ञोपवीत, ज्यांनी नटसम्राट फिल्म लिहिली होती किंवा तो स्वतः एक खूप उत्तम दिग्दर्शक आहे. ताऱ्यांचे बेट, सलाम हे अवॉर्ड विनिंग चित्रपट त्यांनी मराठीला दिलेले आहे ते. आणि मुंबईचे एक फिल्म क्रिटिक आहेत डॉक्टर अभिजित देशपांडे, ते पण यात सामील होणार आहे. तर निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि समीक्षक अशा वेगवेगळ्या लेअर या पॅनल डिस्कशनमध्ये चर्चेसाठी याच्यावर येणार, व्यासपीठावर येणार. तर हा पण एक आनंदाचा भाग आहे आणि आपणही त्यात प्रेक्षक म्हणून सहभागी होऊ शकतो. एक ही स्वतंत्र लेअर त्याच्यात ॲड होईल. तर या सगळ्या कार्यक्रमांना आणि या सगळ्या सिनेमांना तरुणांनी यावं अशी अपेक्षा आहे. जगभरातले फिल्म फेस्टिवल ही यंगस्टर्सचीच ॲक्टिव्हिटी असते. तर नागपुरात आपण सुरू केलेली आहे, ज्यामुळे आपली प्रगल्भता सिनेमाच्या क्षेत्रातली किंवा चित्रपट साक्षरता, फिल्म लिटरसी ज्याला म्हणतो, ती आपली मुळात कमी आहे असं म्हणत नाही, पण फिल्म म्हणजे एंटरटेनमेंट किंवा मनोरंजनाचंच माध्यम आहे ही एक जी भूमिका आहे, त्याला छेद देणारे चित्रपट आपल्याला या फिल्म फेस्टिवलमध्ये बघायला मिळतात. तर तरुणांनी आणि चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांनी सर्वांनी या फिल्म फेस्टिवलला यावं ही विनंती करतो. VR मॉलमधील स्क्रीन 6 व स्क्रीन 4 वर या सर्व सिनेमांचं स्क्रीनिंग सकाळी 10 ते सायंकाळी 8 दरम्यान केलं जाणार आहे. गोदार्द या महान दिग्दर्शकावरची अत्युत्तम डॉक्युमेंटरी या फेस्टिवलचे विशेष आकर्षण राहणार आहे. या फिल्म फेस्टिवलसाठी नाव नोंदणी करण्याकरिता meraki-theatre.organization या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 8600044432 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर.